निसर्गाचा अद्भुत चमत्कार, उंच डोंगरावरील हातपंपातून वाहते पाणी। बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात एक अनोखी घटना समोर आली आहे। उंच डोंगरावर बसवलेला हातपंप आपोआप पाणी सोडतोय। डोंगरावर असूनही हातपंपातून पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत। या रहस्यमय घटनेविषयी नागरिक काय म्हणतात ते पाहूया। बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी डोंगरावर असलेला हातपंप दरवर्षी नागपंचमीपासून बैलपोळापर्यंत आपोआप पाणी सोडतो। गेल्या कित्येक वर्षापासून हा अनोखा प्रकार ग्रामस्थ अनुभवत आहे। हातपंपाजवळच महादेवाचे मंदिर असल्यामुळे हा देवाचा आशीर्वाद आणि महादेवाचा चमत्कार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। हे एक दैवी चमत्कार आहे। हे पावसाळ्यामध्ये 5च्या मोटरपेक्षा जास्त पाणी चालतं। उन्हाळ्यामध्ये थोडं म्हणजे असं चालत नाही, पण जास्त जड हातचं जात नाही। त्याच्यामुळे एक दैवी चमत्कार आहे। पहिले बघायला हां, ही एक चमत्काराची बाब आहे बुवा, एवढं सांगता येणार नाही पुढचं। ह्या काय कोरडेवाडीच्या पुढे 2 किलोमीटर डोंगरावर हापशे आहे। पंचमीपासून पोळ्यापर्यंत असंच मनाने पाणी येतंय। हे देवाचा चमत्कार आहे। मला की थोडं बंद होतंय, हे महादेवाचा चमत्कार आहे। लोक देव नाही म्हणतात, पण ह्या काय देवाचं काम केलं की हे पाणी येतंय। या घटनेमागे वैज्ञानिक कारणही असू शकतात। पहिलं कारण म्हणजे भूगर्भातील पाणी स्तर। डोंगरात अनेक ठिकाणी भेगा असतात। पावसाळ्यात या भेगांमधून पाणी साठतं आणि दबाव वाढल्याने हातपंपाच्या पाईपमधून वर ढकललं जातं। त्यामुळे पंप न मारताही पाणी आपोआप वाहतं। दुसरं कारण म्हणजे आर्टिशियन वेल इफेक्ट। काही ठिकाणी पाणी जमिनीखाली नैसर्गिक दाबाखाली अडकलेलं जातं। हातपंप त्या पाण्याच्या थराला जोडला गेला तर पाणी दाबामुळे स्वतःहून वर येतं। तर तिसरं कारण हंगामी प्रभाव असू शकतो। नागपंचमी ते बैलपोळा हा काळ पावसाळ्याचा असतो। पावसामुळे डोंगरात मोठ्या प्रमाणात पाणी साठतं आणि त्याच्या दबावामुळे हातपंपातून सतत पाणी वाहतं। पावसाळा संपल्यावर मात्र हा प्रवाह हळूहळू थांबतो।